हंसाला नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध यातला फरक कळतो आणि तो फक्त दूध पितो. संस्कृतवाल्यांचं मत असं की तुम्ही कितीही नटा थटा काही करा, तुम्हाला खरं शोभून काय दिसतं तर तुमचं ज्ञान. विद्या बंधुजनो विदेश गमने. तुम्ही जर परदेशी गेलात तर तुमचं ज्ञानच तुम्हाला उपयोगी येतं. आपल्याकडे सांगितलंय ना, काय भुललासी वरलिया रंगा, पण लोक भुलतात. अजून एक संस्कृत सुभाषित आहे तसंच. नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. आज पुन्हा एकदा आपण ज्ञानयात्राच्या या पॉडकास्टमध्ये सुभाषितांवर डॉक्टर सुचेता परांजपे यांच्याकडनं छान छान काही नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत. ही सुभाषित आपल्याला कदाचित माहीत असतील, कधीतरी ऐकले असतील, पण तरी त्याच्या मागे खरोखर काय आहे. आणि जसं त्या नेहमी सांगतात की प्रत्येक सुभाषितामागे किंवा काही या ज्या गोष्टी असतात त्याच्या मागे एक छानशी गोष्ट असते. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सुचेताताई, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. आणि खूप आम्हाला आनंद होतोय की पुन्हा एकदा आपण आज सुभाषितांवर बोलणार आहोत. तर आज पण मला एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. आज थोडा तुमचा चेहरा वेगळा दिसतो आहे अँड युअर स्माइल इज मोर कॉन्फिडंट. का विचार? क्या राज आहे? राज असं आहे की माझी दंतकथा संपली. दंतकथा? दंतकथा म्हणजे लिजंड ह्या अर्थाने नाही, दाताची ट्रीटमेंट संपली आणि म्हणून मी म्हणते माझी दंतकथा संपली. आता मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलू शकते. पण दंतकथाचा तुला माहित असलेला अर्थ काय आहे? म्हणजे काहीतरी ऐकीव एखादी गोष्ट जी इनफॅक्ट त्या शब्दाची पण गंमत आहे बरं का. आपण दंतकथा म्हणतो, पण खरं सांग, बोलताना तथ दध न सोडलं तर दाताचा कधी उपयोग होतो? उपयोग नाही. मग दंतकथा का म्हणत असतील? तर खरा शब्द आहे उदंत कथा. उदंत कथा. उ आहे पहिला, ऱ्हस्व उ. उदंत म्हणजे वार्ता, बातमी, खबरबात असा. कालिदासाने मेघदूतात हा शब्द वापरलाय. कांतोदंत वगैरे असा शब्द वापरलाय, म्हणजे पतीची बातमी, त्याच्याबद्दलची वार्ता. गंमत काय होते की अनेको ठिकाणी संस्कृतमध्ये सुद्धा आणि नंतर मराठीत येताना तर 100% पहिला जो स्वर असतो आणि तो जर उ असेल तर तो गळून पडतो, लोप होतो म्हणतात त्याचा, गळून पडतो. मग उदंत कथाच्या ऐवजी दंतकथा असा शब्द आता वापरात आला. आणि आपल्याला दंत हा शब्द माहित आहे त्यामुळे आपण तो मान्य करतो, म्हणजे काही त्रास नाहीये आपल्याला त्याचा. पण हे याला पूर्व स्वर लोप किंवा इंग्लिशमध्ये ॲफेसिस म्हणतात. तर त्याची गमतीची 2 उदाहरणं सांगते कारण ती आपण रोजच्या व्यवहारात वापरतो आणि आपल्याला माहित नसतात. जसं हे दंतकथा. एक ऋषी होते ऋग्वेदात. त्यांचं नाव होतं उदधी क्रावन. उदधी म्हणजे समुद्र आणि क्रावन म्हणजे पलीकडे जाणारा. आता ऋषींचं नावच असं आहे की पार समुद्राच्या पलीकडे जे गेले. म्हणजे त्या काळी सुद्धा लोक परदेशी जात होते. आज सुद्धा कितीतरी लोक असं म्हणतात की ही वेंट ओव्हरसीज. म्हणजे पलीकडे समुद्राच्या गेलेले हे ऋषी. पुढे काय झालं? त्या उदधिक रावण म्हणला ऊचा लोप झाला आणि मग नाव काय उरलं? दधिक रावण. आता जसं तुला दंत शब्द माहितीये तसा दधी पण मिळते. मग षोडशोपचार पूजामध्ये तुला माहितीये ते दूध, दही, तूप वगैरे आपण पंचामृताने करतो. तेव्हा जेव्हा दह्याने आंघोळ घालतात तेव्हा आपण त्या ऋषीचं वर्णन केलेला दधिक क्रावणो अकारिशम हा श्लोक आजही म्हणतो. त्याचा अर्थ असा होतो की उदधिक रावण नावाचे ऋषी समुद्र ओलांडून पलीकडे गेले, त्याचा आपल्या दयादुधाशी काही संबंध नाही. पण शब्द कसे गमतीचे बनत जातात. आणि त्याचं एक फॅन्टॅस्टिक अगदी रोजचं उदाहरण. तू मराठी वर्तमानपत्र वाचतेस? कोणती रादर? काही पण. तरुण भारत, सकाळ वगैरे. सकाळ वाचतेस? मग सकाळ म्हणजे काय आपल्याला माहित आहे, मॉर्निंग. बरोबर, म्हणजे मी त्याला इंग्लिश मध्ये प्रतिशब्द देईन. आता संध्याकाळ हा शब्द मला समजू शकतो कारण संध्या म्हणजे ट्विलाईट या अर्थाने
हो. सकाळ म्हणजे काय माहिती नाही. पण हा शब्द पूर्ण रूढ झालेला आहे. कारण मूळ संस्कृत शब्द काय आहे माहित आहे? उषक काल. हो. हं? हो. उषक काल म्हणजे पहाटेची वेळ. हो. त्यातला उ गेला, मग काय उरलं? शक्काल. मग शक्काल म्हणायला किती अवघड जातं, त्यापेक्षा सकाळ म्हणणं किती सोपं आहे. सकाळ. अच्छा. आणि म्हणून हे सगळे शब्द असे बदलत बदलत आपल्यापर्यंत पोचले. पण त्यांची जेव्हा जन्मकथा आपल्याला समजते तेव्हा ते शब्द आपल्याला खरे कळतात असं मला नेहमी वाटतं. नुसतं डिक्शनरी मिनिंग बघून, आता डिक्शनरी नाही म्हणायचं, गुगलमधनं बघून काही कळणार नाही. तर हे सगळं समजून घेतलं तर जास्ती आनंद होतो. खरंय. आणि म्हणून माझं थोडंसं रूप बदललं असं तुला जे वाटतंय ते त्या दंतकथेमुळे. हा. किती छान. अजूनही असे काही आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या आणखीन हो. पण मी आता रूप बदललं म्हटलं तर मी वेगळं एक सुभाषित सांगू का? हा. काय आहे, खूपदा असं होतं की रंग एकच असतो. हो. पण त्याच्यावरनं आपण त्या माणसाची प्रत ठरवू शकत नाही. उदाहरणार्थ संस्कृत मधलं सुभाषित असं आहे, माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद काक पिकयोः. कावळाही काळा आहे आणि कोकिळही काळा आहे. पिक म्हणजे कोकिळ. मग त्यांच्यातला फरक समजावा कसा करणार? तर वसंत समये प्राप्ते, वसंत ऋतू आला आणि मग कोकिळा गायला लागली की काकः काकः पिकः पिकः. मग कळतं की कावळा कोण आणि कोकिळा कोण. म्हणजे नुसत्या वर्णावर जायचं नाही. आता आपण सहज कोकिळा हा शब्द म्हटला मी. कोकिळा किती सुंदर गाते, गान सम्राज्ञी, गान कोकिळा वगैरे असे आपण हे देतो विशेषण. पण एक गंमत माहितीये का? एक तर कोकिळा काळी नसते, ती ग्रे आणि त्याच्यावर ठिपके असतात पांढुरके, आणि ती मुळीच गात नाही. अच्छा. गाणारा हा कोकिळ आहे. कोकिळ. आणि म्हणून खरं म्हणजे तो गातो, पण आपण खुशाल कोकिळा असं करतो, कारण साधारणपणे अशी समजूत आहे की स्त्रियांचा आवाज गोड असतो आणि म्हणून आपण कोकिळा म्हणायला लागलेलो आहे. पण मी तुला आणखीन एक जाता जाता गंमत सांगते कोकिळ आणि कावळ्याची. काय आहे, हे जसं त्या लोकांनी सांगितलं तसं त्यांचं पक्षी निरीक्षण खूप छान आहे. म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही की क्रौंच वेगळा, हंस वेगळा, बक वेगळा, असं सगळं त्यांना माहिती होतं. इतकंच नाही, तुम्हाला माहिती असेल की कोकिळा आपलं अंड कावळ्याच्या घरट्यात ठेवते. आणि मी तर असं वाचलं एका ठिकाणी, आय डोंट नो वेदर दॅट इज रिअली द फॅक्ट, की कोकिळा, आता पक्ष्यांना मोजता येतं बरं का, ते 1-2 म्हणत नसतील पण त्यांना बरोबर कळतं. मग आपलं अंड घातल्यावर त्याचं एक खाली टाकून देते. म्हणजे कोकिळेचं अंड कावळ्याकडून नेहमी उबवलं जातं, कावळीकडून म्हणा काही पण. आणि याचा सुंदर उपयोग कुणी केलाय माहितीये? कालिदासानी शाकुंतलमध्ये. त्यांनी काय सांगितलं, विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या कोण? शकुंतला. ती वाढली कुठे? कण्वांच्या आश्रमात. आणि त्याचं वर्णन करताना खरं मुळातलं संस्कृत शिकणं आणि वाचणं इतकं अप्रतिम आहे. अन्यैर द्विजैर परभृता खलु पोषयन्ति. परभृत हा शब्द चक्क कोकिळ या अर्थाने वापरला जातो, कारण दुसऱ्यांनी वाढवलेला. आणि अन्यैही द्विजैही, द्विज म्हणजे पक्षी, दुसरे पक्षीच कोकिळेला वाढवतात. त्याचा दुसरा श्लेषाने अर्थ असा होतो की द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि हा दुसराच ब्राह्मण आहे कण्व, हा विश्वामित्रांची कन्या. परभृता, तिला बिचारे या ब्राह्मणांनी वाढवलं. इतकी चपखल श्लेष हा एक कालिदासच तुम्हाला देऊ जाणे. त्यामुळे रंगांवर भुलायचं नाही, हे सगळ्यात
महत्वाचं. पण रंग जसं महत्वाचं तसं गुणही तेवढेच नाही, महत्वाचे. गुण महत्वाचे आहेत मला मान्य आहे. पण आज सुद्धा खरं सांग, एक म्हणजे मी वर्णविद्वेष वगैरे फैलावत नाहीये, पण संपूर्ण जगात ॲपर्थीड ज्याला म्हणतो तो वर्णविद्वेषच आहे. तो एक प्रकारे रंगच आहे. आता आपण त्याला रेस या अर्थाने वापरतो की मंगोलियन रेस म्हणजे येलो, आफ्रिकन म्हणजे ब्लॅक, कॉकेशियन म्हणजे व्हाईट, आपण ब्राऊन वगैरे वगैरे. ब्राऊन नाही म्हणायचं, गोधूम वर्णजीचा. गोधूम म्हणजे गहू, आपला गव्हाळचा रंग आहे असं त्यांनी सांगितलं. तर एनिवे, वर्ण हा एक असला तरी तू म्हणलीस तसं गुण वेगळे. आणि खरं बघायला गेलं तर त्या गुणांनी आपण त्या माणसाला ओळखलं पाहिजे. तो काळा आहे का गोरा आहे, आपल्याकडे सांगितलंय ना, काय भुललासी वरलिया रंगा. पण लोक भुलतात. अजून एक संस्कृत सुभाषित आहे तसंच. ते असं आहे की हंसो श्वेता बक श्वेता. आता कळलं असेल तुला साधारण. को भेद हंस बकयो हो. हंस म्हणजे हंस आणि बक म्हणजे बगळा. या दोघांच्यातला फरक काय आहे? जसं वसंत ऋतू आल्यावर कोकिळा गायते, कोकिळ गातो, तसं याचं काय आहे मग? तर नीर क्षीर विवेके हंसो हंसा बको बका. जेव्हा पाणी आणि दूध एकत्र मिसळून येतं तेव्हा आपल्याकडे अशी समजूत आहे की हंसाला नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध यातला फरक कळतो आणि तो फक्त दूध पितो. बगड्याला ते कळत नाही. फक्त मला एक प्रश्नच आहे की हंस दूध पितो असं कोणी सांगितलं मला माहिती नाही, पण हंस दूध पितो असं आपली कवी संकेत म्हण काही आहे. आणि हा नीर क्षीर विवेक हा फक्त दूध आणि पाण्यापुरता मर्यादित नाहीये. हा शब्द अगदी वेगळ्या अर्थाने आपण वापरतो. ते म्हणजे नीर म्हणजे पाणी, ती भेसळ आहे, आणि क्षीर म्हणजे दूध, ते मूळ आणि चांगलं आरोग्यदायी वगैरे वगैरे आहे. या क्षीरवरनच आपल्याकडे खीर शब्द आला, ज्याच्यात जसं पयस म्हणजे दूध, त्याच्यावरनं दक्षिणेकडे पायस आलं, तसं आपल्याकडे खीर आला. बरोबर आहे. आणि मग ह्या दुधाचं ज्या वेळेला ते चांगली गोष्ट निवडतो आणि वाईट गोष्ट टाकून देतो, म्हणजे असत टाकलं आणि सत घेतलं, तमस टाकलं आणि ज्योतिर घेतलं, असं जेव्हा तुला सांगायचं असतं तेव्हा चांगलं आणि वाईट हे कुणाला कळतं? हंसाला कळतं. आणि याला आपण हा विवेक शब्द विश्लेषण करून योग्य ते वेचणे या अर्थाने येतो. अनेकदा आपल्याकडे लोक सदसद विवेक बुद्धी असं म्हणतात. म्हणजे सत आणि असत यांच्यातला फरक, विवेक करण्याची क्षमता. गंमत अशी आहे की 90% लोक सतसत विवेक बुद्धी लिहितात. तसं नाहीये. सदसत म्हणजे सत आणि असत मधला तो असं येतो. तेव्हा छोट्या छोट्या सुभाषितातनं या लोकांना काय काय सांगायचंय आणि काय काय त्यांना माहिती आहे, मुख्य म्हणजे हे कळतं. आता हे मी निरक्षीर विवेक म्हटलं ना, मला आठवतं मी शाळा कॉलेजमध्ये असताना, तुमच्यातल्याही अनेकांना आठवत असेल, हंस नावाचं एक मासिक होता. अजूनही ते येतं, पण तेव्हा ते मासिक होतं, आता मला वाटतं वार्षिक आहे. त्याच्यात दादू मिया नावाचे एक विद्वान निरक्षीर विवेक नावाचे एक सदर चालवायचे. त्याच्यात सामाजिक, राजकीय, बौद्धिक, वैचारिक अशा गोष्टी, काय चांगलं काय वाईट हे समाजाला शिकवलं जायचं. असा हा निरक्षीर विवेक तुम्हाला पक्षांमध्ये सुद्धा दिसतो. पण मला एक फार असं म्हणजे कॉमन गोष्ट आहे ही, दूध आणि पाणी एक का करतात? म्हणजे कारण दुधात भेसळ करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्या काळी सुद्धा दुधात पाणी घातलं जायचं, काय व्हॉट एव्हर रिझन. पण आपले पूर्वज इतके हुशार आहेत की दुधात घातलेल्या पाण्यावरनं सुद्धा त्यांनी एक सुभाषित केलं.
आणि त्यातनं काय सांगत असतील, मैत्री कशी असावी, दूध आणि पाण्याची मैत्रीशी काय संबंध. श्लोक तुमच्या समोर येतोय, मी वाचून दाखवते मुद्दाम. क्षीरेणात्मगतो दकाय हि गुणाः दत्ता पुरा ते खिलाः क्षीरे तापमवेक्ष तेन पयसा ह्यात्मा कृशानौहुतः गंतुं पावक उन्मनस्तदभवत् दृष्ट्वा तु मित्रापदं युक्तं तेन जलेन शाम्यति सती सतां मैत्री पुनस्त्वीदृशी. दूध ओतू गेलंय का हो तुमच्या कोणाच्या हातनं? यक्ष वेळेला अगदी कितीही लक्ष असलं, शेजारी जरी तिथे तरी एक दोनदा तरी दूध होतं. मग आपण काय, माझं लक्ष नव्हतं, पुसून घ्या वगैरे कटकट वाटते. या लोकांना त्याच्यात त्यांची मैत्री दिसते. कारण त्यांनी काय सांगितलंय, तर मी शब्दाचा अर्थ नाही सांगत, की दुधामध्ये पाणी घातलंय. तेव्हाचे भैये पण हे भेसळ करायचे. आणि मग दूध इतकं चांगलं आहे. आता मी क्षीर म्हणेन, हो, कारण सगळीकडे तसं आहे. क्षीर इतकं चांगलं आहे की ते जे नीर आहे त्याला आपले गुणधर्म देऊन टाकतं. ते जे पाणी आहे ते पानसट का होईना पण दुधासारखंच झालं की नाही आता. आणि रंगही त्याचा बदलला, पांढरा शुभ्र झाला. तुम्ही वेगळं नाही काढू शकत. म्हणजे माझ्याकडे जे जे चांगलं आहे ते मी माझ्या मित्राला दिलं. ठीक आहे. आता कुणीतरी आली एक बाई आणि तिने ठेवलं ते पातेलं चुलीवर. मग काय झालं, तापायला लागल्यावर पाणी आहे ना पहिलं, त्याची वाफ होते, अगदी दुधाची वाफ होत नाही. आधी पाण्याची वाफ होणार आहे. मग ते पाणी सोडून जायला लागलं त्याला, म्हणजे दुधाला सोडून पाणी वर जायला लागलं वाफेच्या रूपात. ते दुधाला सहन होईना, माझा मित्र मला सोडून गेला म्हणून त्यांनी सुद्धा स्वतःला आगीत लोटून घेतलं. दूध ओतू गेलं. याचं हे उत्तम वर्णन आहे. आणि शब्द काय वापरलाय, कृशानु. कृशानु म्हणजे अग्नी. जरा वेगळा शब्द आहे म्हणून मुद्दाम सांगते. आणि त्यांनी स्वतःचा आत्मा म्हणजे स्वतःला कृशानौहुतः आपली आहुती दिली. अग्नीत जशी आपण आहुती देऊ तशी आहुती दिली. आता त्याचा मित्र कोण आहे, पाणी. त्याला ते कसं बघवणार, माझा मित्र माझ्यासाठी मृत्युमुखी पडला आहे. म्हणून जर का दुसरीकडनं गार पाणी आणून त्या दुधात शिंपडलं तर दूध लगेच खाली बसतं. हाही आपला नेहमीचा अनुभव आहे. आता या अनुभवात किती गोष्टी गुंफता येतात ते बघा. सताम मैत्री तू ईदृशी. सज्जन लोकांची मैत्री अशी असते, एकमेकाला सावरून घेतात आणि सतत जवळ जात नाही. किती सुंदर सुभाषित आहे हे माझ्या मते. म्हणजे प्रत्येक सुभाषितात तत्वज्ञानच असतं असं नाही, प्रॅक्टिकल विजडम असते, कधी कधी गंमत असते थोडीशी. तसं हे पण आहे. आता पुढच्या वेळेला दूध उतू जाताना आपण हे सगळं ऑब्झर्व करू. म्हणजे ह्याचा अर्थ दूध उतू जायला पाहिजे असं नाही, पण गंमत सांगते. आता तू समजा नवीन घर घेतलं तर ते गुरुजी काय सांगतात माहितीये का, गॅसवर दूध ठेवा आणि ओतू जाऊ दे, म्हणजे घरात दही दूध भरपूर, खाणं पिणं नीट राहील. एनिवे अशी गंमत आपल्या आयुष्यात सुभाषित आणतात. आणि माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा फार असं वाईट वाटू नये म्हणून माझ्या आजीने सांगितलं, काय हरकत नाही, दूध उतू गेलं की त्याच्यावर थोडी साखर घालायची, म्हणजे असं वाईट म्हणजे आणि ते आपण खायचं कारण सायच ओतू जाते ना पहिली. या सगळ्यामध्ये या लोकांचं ज्ञान दिसतं आणि त्यांना हे निश्चितपणे माहितीये की खरं जर का तुमचं काय पाहिजे असेल तर ती बुद्धी पाहिजे. अगदी तुमच्याकडे श्रुती म्हणजे ज्ञान पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि ती सद्बुद्धी पाहिजे. मुख्य म्हणजे वाईट विचार करणारी बुद्धी तुम्हाला असून चालणार नाही. एक गोष्ट लक्षात आली आहे का तुझ्या, बुद्धिवाचक संस्कृत मधले सगळे शब्द हे स्त्रीलिंगी. मला खूप गंमत वाटते. मती, प्रज्ञा, धारणा, बुद्धी सगळे शब्द स्त्रीलिंगी आणि ज्ञान म्हणजे जे नॉलेज तेवढं एक नपुंसकलिंगी. पुल्लिंगी शब्द
आता आपण मगाशी विवेक म्हटला, तो सोडला किंवा विचार फार तर जास्त सगळी बुद्धी स्त्रियांकडेच दिलेली आहे त्यांनी. आणि ह्या बुद्धीचं वर्णन जे येतं ना ते फार अप्रतिम येतं. आता आता आपण पण दोघी जणी काहीतरी छान कानातलं, तुझे तर मला बांगड्या खूपच आवडलेल्या आहेत ह्या, पण संस्कृतवाल्यांचं मत असं की तुम्ही कितीही नटा थटा काही करा, तुम्हाला खरं शोभून काय दिसतं तर तुमचं ज्ञान. आणि त्यांनी एक उत्तम सुभाषित लिहिलंय. खरं सांगू का, ही सुभाषित मला गाता येत नाही, पण त्या चालीवर म्हटली ना तर त्यांची मजा येते. म्हणून मी चालीवर म्हणणारे, गाणार नाही आधीच सांगते. श्लोक असा आहे, केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. इथे वाक् म्हणजे वाणी हा शब्द बुद्धी या अर्थी वापर, कारण तुमच्या वाणीतनच तुमची बुद्धी समजते, बरोबर आहे. आणि म्हणून वाक म्हणजे बुद्धी. त्यांनी काय सांगितलं की एखादा माणूस, त्यांनी काय काय दागिन्यांची वर्णन बघा. केयूर त्याला शोभा देत नाही. तुला माहितीये का केयूर हा दागिना कुठे घालतात? नाही. म्हणजे त्यांना दागिनेही किती माहित आहेत पहा. की केयूर म्हणजे वाकी ज्याला म्हणतो, किंवा अंगद असा पण एक शब्द आहे, त्या बाजूबंद आहे. नाही, मी अंगद का सांगितलं, एका वानर पुत्राचं नाव अंगद आहे, तारेचा मुलगा. तर एनिवे, केयूराणी न भूषयंती, किती का दागिने घाला. बर पूर्वीच्या काळी पुरुष सुद्धा भरपूर दागिने घालायचे. असं नाही की फक्त स्त्रियांना तो बघता दिलाय. हारा, हा गळ्यात किती का हार घाला, आणि ते कसे आहेत, चंद्र उज्ज्वला. चंद्रोज्ज्वला म्हणजे चंद्रासारखे सौम्य पण सुंदर. हिऱ्याचे असतील बहुधा, चकचकतात म्हणून त्याला चंद्रोज्ज्वला हा म्हटलंय. मग लोक काय करतात, स्नान, स्वच्छ अंघोळ, उटणी लावून, तेल लावून, न विलेपनम, त्याच्यानंतर काय 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 फेअर अँड लवली आणि काय ती क्रीम्स चोपडतात, ते विलेपनम झालं. न कुसुमम, पूर्वीच्या काळी केसामध्ये आणि विशेषतः कानावर फुलं घालायची असं पद्धत होती, तेही नाही. न अलंकृता हा मूर्धजा, हा अलंकृत म्हणजे काहीतरी त्याच्यावर स्टाईल केलेले. मूर्धज, मूर्ध म्हणजे मस्तक, आणि ज म्हणजे जन्मलेला. तुमच्या मस्तकावर कोण जन्मतो, केस. तर तुमचे जे केस आहेत, काही का करा तुम्ही, त्यांनी नाही तुम्ही शोभून दिसत. आणि केश रचना करण्यासाठी वेगळे लोक असायचे. 64 कलांपैकी एक ती आहे. आणि महाभारत वाचलेल्यांना किंवा ऐकलेल्यांना सैरंध्री हे नाव माहितीये. आणि सैरंध्री म्हणजे कुशला केशकर्मणी. तर किती का नटवा, त्यांनी काही होत नाही. वाण्ये का समलंकरोति पुरुषम, तुमची वाणी म्हणजे तुमची बुद्धीच एकटी अशी आहे की जी पुरुषाला म्हणजे माणसाला शोभून दिसते. म्हणजे माणूस उठून कशामुळे दिसतो, तर त्याच्या ज्ञानामुळे दिसतो. अगदी. क्षीयन्ते खलु भूषणाने, बाकीची सगळी भूषण, ते फूल घातलं ते कधीतरी मरगळून जातं, मग केस काय कधीतरी उडून जातात, म्हणजे उडतात वाऱ्यानी वगैरे वगैरे. आणि सोन्याचे दागिने घातले तरी त्याच्यात घट येते, झीज होते सगळं. पण वाग्भूषणम भूषणम, वाणी हे एकच तुमचा अलंकार आहे की जो कधीही कमी होत नाही, त्याचं तेज नाहीसं होत नाही, तो सतत चालू राहतो, चांगला राहतो. आणि एक मी मधली ओळ विसरले, वाणी या संस्कृताधार्यते, म्हणजे वाटेल तशी बडबड केली म्हणून तुम्हाला कोणी शाणं म्हणणार नाहीये. संस्कृत म्हणजे संस्कृत भाषा असा अर्थ नाही, तर आपल्याला संस्कृत म्हणजे रिफाईन. तुमचं बोलणं कसं आहे त्याच्यावरनं, तुमचं ज्ञान कसं आहे
तुमची विद्या काय आहे हे तुम्ही तोंड उघडलं रे उघडलं की लगेच लोकांना समजतं. लक्षात येतं. करेक्ट. मग तुम्ही दागिने घाला, काही नका घालू, पण ते तुमच्या वाणीतून कळतं, विद्येतून कळतं. हे सगळ्यात महत्वाचं. आणि विद्या हा सुभाषितकारांचा अत्यंत आवडता विषय. अजून एक सुभाषित सांगते मी, की विद्या नाम नरस्य रूपमधिकम. आत्ता बोललो तेच आहे, की माणसाला सगळ्यात सुंदर त्याचं रूप कुठलं, तर त्याची विद्या. त्याचं ज्ञान हे त्याचं खरं रूप आहे. काळा आहे, पांढरा आहे, गोरा आहे, पिवळा आहे, काही फरक पडत नाही आपल्याला. विद्या तुम्हाला काय काय देते? विद्या भोग करी, यश सुख करी, विद्या गुरु नाम गुरु. भोग करी म्हणजे तुम्ही जे काही मिळवता पुढे आयुष्यात, ऐश्वर्य वगैरे काय जे चांगलं वाईट सगळं, वाईट पण मिळेल तुमची विद्या वाईट असेल, तर ते कशामुळे मिळवता? तुमच्या विद्येच्या जोरावर मिळवता. त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळतं. यश सुख, यश मिळालं की सुख मिळतं असं आपण गृहीत धरलंय. विद्या ही सगळ्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. म्हणजे गुरु सुद्धा काय म्हणतील, खरंच आहे, ज्याला परात्पर गुरु म्हणतो आपण, आपल्या गुरूंचा गुरु कोण आहे? त्यांचं ज्ञान, त्यांची विद्या, हाच त्यांचा खरा ठेव आहे. पुढची ओळ मला फार आवडते. पहा, म्हणजे त्या काळी कसे लोक प्रवास करत होते आणि कसे शहाणे होत होते. ते काय म्हणतात, विद्या बंधुजनो विदेश गमने. तुम्ही जर परदेशी गेलात तर तुमचं ज्ञानच तुम्हाला उपयोगी येतं. मला अशी कित्येक उदाहरणं माहिती आहेत की अजिबात इंग्लिश न येणाऱ्या बाई एकट्या अमेरिकेला गेल्या आणि केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर व्यवस्थित, एअरपोर्टच्या बाहेर मुलगा येणार होता पण सगळा प्रवास केला. कसा केला? कारण त्यांना ज्ञान होतं. आणि म्हणून ती विद्या तुमची विदेश गमने. आपल्याकडे सुद्धा म्हणतात ना, केल्याने देशाटन. म्हणजे तुम्ही देशाटन केलं की तुम्हाला विद्या येते, आणि विद्या आली की तुम्हाला सगळं सुख मिळतं. थोडक्यात काय, की विद्या ही एक अशी गोष्ट आहे की जिची जन्मभर आराधना करा, साथ संगत ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळं सुख लाभेल. विद्या परादेवता असं त्यांनी सांगितलं, की सगळ्या देवांमधली श्रेष्ठ देवता कोण, तर विद्या ही आहे. असं पुन्हा पुन्हा कितीतरी आहेत उदाहरणं, असे सुभाषित भरपूर आहेत. पण एक गमतीचं सांगते विद्येवर. त्यांनी काय सांगितलं, की हे एक असं धन आहे तुमच्याकडे, न चौर्यहार्यम न च भातृभाज्यम. म्हणजे काय, चोर तुमचं हे घेऊन जाऊ शकत नाही. तुझ्याकडे जे ज्ञान आहे, कोणीही चोरी केली तर काय, तुझं साड्या घेईल, दागिने घेईल, पैसे घेईल, तुझं ज्ञान कोणी घेऊन जाऊ शकत नाही. न च भ्रातृभाज्यम. वाटण्या करायची वेळ आली, येतेच प्रत्येकाच्या आयुष्यावर, तर आपलं ज्ञान दुसऱ्यांना, म्हणजे भावाभावांमध्ये म्हणजे मृत्यूपत्र करून वाटता येत नाही की हिचं हे ज्ञान तिला द्या, ते ज्ञान ह्याला द्या, असं करता येत नाही. त्याच्याहून पुढे कसं मला वाटतं की कसा विचार केलाय. शिवाय आणखीन एका ठिकाणी असं सांगितलंय, इतकंच काय, याच्यावर राजाचा टॅक्स पण नाही. म्हणजे राजा त्याच्यावर कर लावू शकत नाही. आणि हे एक धन असं आहे की जे दिल्याने वाढतं अजून. उद्या तू जर मला तुझे काही म्हणजे मला नाही पण आणखीन कोणाला, तुझ्या लेकीला पैसे दिलेस, तर ते तुझ्यापुरते कमी झाले आणि संपलं, म्हणजे तुझा विषय. पण तू जेव्हा तुझं ज्ञान कुणाला तरी देतेस, त्या वेळेला ते ज्ञान पसरतं. इट इज ऑलवेज मल्टिप्लाइड. आणि म्हणून विद्यादान किंवा विद्याधन हे सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते उज्ज्वला आपल्यासाठी करते आहे. खूपच छान. आज खरं म्हणजे असं बोलता बोलता इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कितीतरी छान सुभाषितांचा अर्थ सांगितला. आणि असेच आपण पुढे पण, पुढच्या भागांमध्ये पण छान छान सुभाषित तुमच्याकडनं ऐकायची इच्छा आहे. अगदी सर, उत्सुकता खूप वाढली आहे की आता पुढच्या भागात कुठले सुभाषित आहेत. मी आपल्या श्रोत्यांना पण एक मला म्हणजे एक विनंती आहे म्हणा,
नक्की जर तुमच्या मनात एखादं सुभाषित आहे आणि हो, जरूर. तुम्हाला जर इच्छा आहे की ह्याच्याबद्दल सुचेताताईंनी आपल्याला सांगितलं पाहिजे, असं तुमच्या मनात जर एखादं सुभाषित आहे, तुम्हाला जर इच्छा आहे की सुचेताताई त्याच्याबद्दल आपल्याशी बोलतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे, तर नक्की आम्हाला लिहून पाठवा. तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत, त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि परत एकदा की हा व्हिडिओ आणि ह्याच्यासारखे अधिकही व्हिडिओ आपल्या ह्याच्यात आहेत, ते सगळे तुम्ही फॉरवर्ड करू शकता, शेअर करू शकता. आणि ज्ञानयात्रेबरोबर नेहमी तुम्ही आहात आणि ह्याचा आम्हाला फार आनंद आहे. आणि सुचेताताईंसारखे जेव्हा प्रोफेसर्स आपल्याला मार्गदर्शन करतात, तेव्हा फारच एक वेगळीच आपली ज्ञानयात्रा त्या दिशेने धन्यवाद. चालते. खूप खूप धन्यवाद. आणि पुढे असेच छान छान नक्की सुभाषित भेटू. घेऊन आपण नक्की भेटू. पुन्हा भेटू. मी पण वाट बघते प्रेक्षकांकडनं काय येत आहे त्याची. नक्की तुमचे पाठवा, काही मेसेजेस असतील तर कमेंट बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटूया पुन्हा.